मारून मारून चांबडी सोलायला पाहिजे साल्याची. भाईजान बरोबर गद्दारी करण्याची शिक्षा काय असते साल्याला कळायला सवय. ते भाईजानवर उगाच विश्वास ठेवला मी. असावरी सांगत होती तेच खरं होतं. त्या अशा लोकांची दुश्मनी ही वाईट आणि दोस्ती. पण त्यांनी माझ्याबरोबर जे काही केलं त्याची किंमत मात्र त्याला चुकवावीच लागणार. पायांचे ठसे बहुतेक दादा आलेले दिसतोय. चल लवकर. दादा असू दे. गाढ झोप लागलीये त्यांना, नका उठव. तू मला सोडून त्या आदित्यकडे जाऊ शकत नाहीस. मी नाही जाऊ दे. तुझ्यासाठी मला त्याचा खून करावा लागला ना तरी मी करेन, पण मी नाही हार मानणार. तू मला भेटायला येत नाहीयेस ना, मग आता मीच येतो तुला भेटायला. तयार राहा मानसी, मी येतोय. तू मंगळसूत्र का नाही घातलंस? हा, सोनाराकडे दिलंयस का? नाही, संयोगिता काढून ठेवलं. पण म्हणजे आपण हे सगळं नंतर बोलूयात का? मला कळतच नाहीये काय झालंय नक्की ते. आता सवय कर. दादा आता परत आलेत तर ते सगळं ऑफिसचं काम सांभाळतील. हो, आपली एक मोठी काळजी मिळेल. पण तुमच्या बिझनेसचं काय? हो, ते करायचंच आहे, पण त्याच्या आधी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे वहिनीला परत आणायचंय. जोवर ती या घरात येत नाही ना, तर या घरातली विस्कटलेली घडी व्यवस्थित होणार नाही. खूप प्रेम आहे तुझं. वाईट नाही असं रे, मला सोडून जाऊ नको. मगासपासून वाट बघतोय कधी एकदा तुला जवळ घेता येईल त्याची. का? कारण तू आज खूप सुंदर दिसते. कोण कुठली ती नाही ना, तिचा हर्षवर्धनशी काय संबंध? आणि शार्दूल त्यांचाच मुलगा कशावरून? का विश्वास ठेवायचा आपण या सगळ्या गोष्टीवर? आणि आत्ताच हे सगळं कशासाठी? मी सांगतो खोटं आहे ते सगळं. खोटं आहे. हा रिपोर्ट पण सगळं खोटं आहे. नाही सचिन, हे खोटं नाहीये. खोटं तुम्ही बोलताय. आणि ते नाही जमत तुम्हाला. हर्षवर्धन आणि नैना यांचे संबंध काय होते हे मलाही माहिती आणि तुम्हालाही.